खंडोजी असे पाटील हे होते. वयाच्या ओघी सावित्रीबाई फुले यांचा विवाह थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला येत नव्हते. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव आत्मराखी चव्हाण. मी इयत्ता 7वी शिकत आहे. तर मी तुम्हाला सावित्रीबाईंच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगत आहे. तर तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामीत होता, तेव्हा स्त्रींना आणि मुलींना शिक्षणाची सोय कसली उपलब्ध नव्हती. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामीत होता, तेव्हा स्त्रियांना आणि मुलींना शिक्षणाची सोय कसली उपलब्ध नव्हती. अशा काळात ह्या महानायकाने एका गरीब म्हणजे 3 जानेवारी 1831 ला जन्म घेतला. त्याच्या काळात मुलगी म्हणजे उपभोगीची वस्तू समजायचे. चूल आणि मूल हेच त्याचे नशीब होते. परंतु महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंसोबत सन 1840 ला लग्न केले. त्यावेळी सावित्रीबाई 9 वर्षाच्या होत्या. त्यांना काहीच लिहिता व वाचता येत नव्हते. ज्योतिबाने सावित्रीबाईला लिहायला व वाचायला शिकवले आणि पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली. थोडेच बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. Savitribai Phule was an Indian social reformer and educationalist and poet. She born on 3 January 1831 in the village of Nagaon in district of Maharashtra. Shukriya. ज्ञानदाते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. शिक्षणाचे स्वर्गाचे तिने उघडले दार. शिक्षणाचे स्वर्गाचे तिने उघडले दार. ती सावित्री आज आहे जगाची शिलेदार. धन्यवाद. मी इयत्ता 9वीची विद्यार्थ्यांनी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले विषयी 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ नारा देने की नौबत ही क्यों आई सोसाइटी में. कभी अपने आप से भी पूछ के देखो. हमारी सोसाइटी में सबसे अत्याचारी का टाइटल एक औरत को दिया जाता है. हमारी सोसाइटी में सबसे अत्याचारी का टाइटल औरत को दिया जाता है. दूर या बेटी सबको आदमी का कहना क्यों माना जाता है. अपनी जिंदगी में